हॅलो हाय नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर। माझ्या किचनची जी मी डीप क्लिनिंग करते तोच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार। तर काही गोष्टीची क्लिनिंग मी आठवड्यातून एकदा करते आणि काही क्लिनिंग 15 दिवसांनी केली तर चालते। हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर सगळ्यात अगोदर मी काय करते, जे काही किचन ओट्यावरचं सामान असेल ते सर्व रिकामं करून घेते। म्हणजे चहा पावडर असेल, साखर असेल, ते थोडेफार प्रमाणात तरी शिल्लक राहिलेलं असतं तर ते मी अगोदर काढून घेते। म्हणजे भांडे रिकामे झाल्यानंतर पटपट घासायला येतात। तर मी अशा प्रकारच्या छोट्याशा वाटीमध्ये ते जे काही शिल्लक राहिलेलं असतं तर ते काढून घेते आणि सर्व भांडे जमा करून मग मी घासायला घेते। तर आता माझे किचन ओटा छोटा असल्यामुळे खूप काही पसारा नसतो, तर जो काही पसारा म्हणजे भांडे असतात तर ते मी एकत्र करून घासायला घेते आणि त्यानंतर मग मी वरच्या काही जाळ्या वगैरे झालेल्या असतात त्या झटकून घेते। तर ही 8 दिवसातून मी एकदा करते जाळ्या वगैरे काढणे, त्याच्यामुळे काही एवढ्या काही जास्त नसतात। पण दिसायला जरी जेव्हा म्हणजे विचार करतो की हां जाळ्या काढायच्या तेव्हा काही दिसत नाहीत, पण जेव्हा आपण काढायला सुरुवात करतो तर त्यावेळी खूप साऱ्या दिसायला लागलेल्या असतात। त्यामुळे मी जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि सुरुवातीला हे जे माझं किचन ओट्यावरचं ऑर्गनायझर आहे ते मी स्वच्छ असं 8 दिवसातून एकदा घासून घेतेच। कारण काय होतं, तेलाची किटली वगैरे याच्यावरतीच ठेवलेली असते, त्याच्यामुळे मग थोडंसं खाली चिकट वगैरे झालेलं असतं। तर ते मी स्वच्छ असं धुवून घेत आहे इथं। आणि त्यानंतर चहा साखरेचा डब्बा वगैरे असेल तर ते पण मी स्वच्छ असं घासून घेते। तो एवढा म्हणजे 8 दिवसातून जर आपण ही क्लिनिंग केली तर खूप झटपट होते आणि जर त्या गोष्टीलाच आपण 10 ते 15 दिवस लागले तर ती आणखीन धूळ साठलेली असते। त्यामुळे त्यावेळेस म्हणजे क्लिनिंग करायला आपल्याला जास्तीत जास्त वेळ लागतो। त्यामुळे मी शक्य होईल तेवढा 8 दिवसातून हे करण्याचा प्रयत्न करते। आणि तेलाची किटली असेल तर ह्या गोष्टी जास्त तेलकट होण्याच्या अगोदरच मी ते घासून घेते, त्यामुळे आपले कामही म्हणजे वेळही कमी लागतो आणि झटपट होतात। तर इथे मी आता जो चपात्याला कोरडं पीठ लावतो आपण त्याचा डब्बा असेल, मसाल्याचा डब्बा असेल, ते पण मी 8 दिवसातून एकदा स्वच्छ असं घासून घेते। आणि एकदा मसाल्याचा डब्बा भरून ठेवला घासून स्वच्छ करून तर मग आपल्याला 8 दिवस काही त्याचं टेन्शन राहत नाही। त्याच्यामुळे आपलं दररोजचे दररोज करायचे कामं एक दिवस होऊन पण जातात। ते भांडे सर्व घासल्यानंतर मग मी ते गॅलरीत सुकण्यासाठी म्हणजे नेऊन ठेवले आणि त्यानंतर मी गॅस वगैरे स्वच्छ असा पुसून घेतला। तर गॅस मी 2-3 दिवसातून एकदा धुवून घेतेच, पण 8 दिवसाची जेव्हा मी क्लिनिंग करते त्यावेळेस त्या दिवशी जरा जास्तच त्याची स्वच्छता केली जाते। आणि वरच्या टाईल्स वगैरे मी आता स्वच्छ म्हणजे घासून पुसून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग मी गॅस धुवून घेते। किचन ओट्याच्या खालची क्लिनिंग करताना तर या गोष्टीची क्लिनिंग मी 10 किंवा 15 दिवसातून एक दिवस केली तरी चालते। तर या खालच्या गोष्टी असल्यामुळे धूळ पण एवढी काही खराब होत नाही, म्हणजे धूळ पण जास्त बसत नाही आणि तो जागा पण एवढी काही खराब होत नाही। आणि त्या ठिकाणी माझं काही खूप जास्त सामान नसतं, तर तिथं फक्त मसाल्याचा डब्बा असेल, पिठाची म्हणजे जे चपातीला पीठ लावतो ते ठेवलेलं असतं, किंवा जे एक्स्ट्राच्या गोष्टी मोठी खिसणी असेल, म्हणजे इडलीचं भांडं वगैरे असेल तर त्या गोष्टी मी इथं ठेवलेल्या असतात। आणि त्याचा वापर म्हणजे काही दररोज होतच नाही, तर कधीतरीच होतो, त्यामुळे इथं काही एवढी म्हणजे धूळ पण नाही साठत। तर या गोष्टीची क्लिनिंग मी 10 ते 15 दिवसातून एकदा करते, त्यामुळे मग इथली पण जागा अगदी स्वच्छ होऊन जाते। आणि आपल्या घरातील अविभाज्य भाग म्हणजे आपलं किचन असेल आणि किचनमध्ये आल्यानंतर फ्रेश फील व्हायचं, म्हणजे आपल्याला स्वतःलाच फ्रेश वाटायचं असेल तर किचनची क्लिनिंग करणं खूप महत्त्वाचं असतं। कारण ज्या ठिकाणी आपण जेवण बनवतो
बनवतो ती जर गोष्ट म्हणजे तिथली जागा जर क्लीन असेल तर मग जेवण बनवण्याचा आनंद पण काही वेगळाच असतो. तर इथं ज्या पण एक्स्ट्राच्या वस्तू असतात त्या सर्व मी इथं ठेवून देते. लोणचं असेल, एक्स्ट्राचं मीठ वगैरे, काळा मसाला, तर इथं शेंगदाण्याचं कूट, तर इथं सगळ्या गोष्टी मी म्हणजे ज्यावेळेस स्वयंपाक करते वेळेस मला हाताशी असतील तर या गोष्टी इथं ठेवून दिलेल्या असतात. आणि ही बटाटा, लसूण आणि कांदे वगैरे ठेवायची, आता याला काय म्हणतात मला एक्झॅक्टली आठवना गेले, पण मी तर जाळी म्हणते. तर आता मी याची क्लिनिंग कधी करते तर जेव्हा बटाटे या सर्व गोष्टी संपलेल्या असतील तेव्हा मी याची क्लिनिंग करते. कारण काय होतं मग नवीन आणल्यानंतर पटकन त्याच्यामध्ये टाकून ठेवता येतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे अगोदर जर क्लिनिंग केली तर त्या गोष्टी काढा, नंतर ते क्लीन करा, नंतर ते ठेवा असं होतं. त्याच्यामुळे मग जेव्हा संपतील आणि जेव्हा आपल्याला आणायचं आहे त्यावेळेसच अशा गोष्टीची क्लिनिंग करून ठेवायची. म्हणजे जेव्हा संपतील तेव्हा दुसऱ्या वेळेस क्लिनिंग करायलाही आपल्याला सोपं जातं. आणि त्यानंतरचं मग मी लगेच जिथं मी पिठाचे डबे ठेवते तर ती पण जागा मी स्वच्छ अशी झाडून घेतली, झाडून पुसून वगैरे घेतली. कारण मी क्लिनिंग करते वेळेस काय घेते एकदम सगळा पसारा काढत नाही, तर ज्या जागेची मला क्लिनिंग करायची तिथली थोडंसं झाडून पुसून घेते आणि तीच जागा लगेच क्लीन करून जागच्या जागी मी भांडे वगैरे ठेवून देते. तर इथं मी जो स्प्रे बनवला आहे घरगुतीच त्याच्यामध्ये थोडंसं डिशवॉशर टाकलेलं आहे, हँडवॉश, आणि पाणी टाकून मी तो स्प्रे बनवून घेते. तर हे खूप म्हणजे क्लिनिंग करायला खूप हे लिक्विड बनवलेलं असतं ते उपयोगी पडतं आणि खूप छान अशी क्लिनिंग होते. तर पिठाचे डबे वगैरे मी सकाळी काही पुसून ठेवले नाही, दररोजच्या दररोज पुसून ठेवते, पण आज म्हटलं जर क्लिनिंग करायचीच आहे तर मग मी पुसून काही ठेवलं नाही. आणि नंतर मग ते पुसून लगेच जागच्या जागी ठेवून पण दिले. आणि त्यानंतर मग मी फ्रीजकडे गेले तर फ्रीजच्या पुढे वगैरे तर काही पसारा नसतो, म्हणजे धूळ वगैरे साठलेली नसते, पण पाठीमागं थोडीशी तर धूळ असते. कारण दररोजच्या दररोज झाडू मारते वेळेस आपण एवढा पाठीमागून झाडू मारत नाही, म्हणजे मी तरी नाही मारत, खालून वगैरे होतो. पण ज्या दिवशी क्लिनिंग होते त्या दिवशी मात्र मग खूप सारा धूळ पण निघते किचनमधून. वाटत नाही की एवढी धूळ असेल, पण ॲक्च्युली खूप सारी धूळ साठलेली असते. आता मग इथं फ्रीज पण मी खालचं जी फरशी होती ती स्वच्छ अशी पुसून आणि झाडू वगैरे मारून घेतला. आणि त्यावरही जे पण मी ते लिक्विड ठेवलेलं होतं ते पण लगेच त्याच्यावरती मारून फ्रीज पण स्वच्छ असं क्लीन करून घेतलं. तर फ्रीजच्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्यानंतर मग मी येते रॅककडे. तर माझ्या रॅकमध्ये पण खूप सारं काही पसार नाही, कारण आम्ही घरात दोघेच असल्यामुळं एवढे काही भांडे पण मी म्हणजे वापरात येत नाहीत आणि थोडेसेच भांडे वगैरे मी वापरायला काढते. कारण जास्त भांडे वगैरे वापरायला काढले तर आपल्याला एक सवय लागून जाते की आहे भांडे घ्या, मग नंतर ते घासायला जास्त पडतात, तर गोष्टी वाढत जातात. त्यामुळे मी काय करते, जेवढ्या वस्तू पाहिजेत तेवढ्याच मी रॅकमध्ये ठेवते आणि ज्या एक्स्ट्राचे पाहुणे वगैरे येणार असतील तेव्हाचे जे भांडे असतील तर ते मी मध्येच ठेवून देते. कारण त्या कधीतरी गोष्टी वापरण्यात येतात. एवढा पसारा करण्यापेक्षा मग आपली वेळेची पण बचत होते, कामाची पण बचत होते. तर अशा प्रकारे आपण केलं पाहिजे की जेवढ्या गोष्टी लागतात तेवढ्याच ठेवल्या पाहिजेत एक्स्ट्राचं ठेवण्यापेक्षा. तर इथं माझं रॅक वगैरे सर्व भरण्या ज्या आहेत त्या सर्व पुसून वगैरे झाल्या. त्यानंतर मग मी गिरणी वगैरे सरकवून थोडीशी गिरणीच्या खालची जी फरशी वगैरे आहे ती पण मी स्वच्छ अशी क्लीन करून घेतली. तर ही आहे माझी पिठाची गिरणी. तर याचा व्हिडिओ पण मी लवकरच आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहे, डिटेल म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन असेल किंवा ती कशी वापरायची या सर्व गोष्टी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यानंतर मग गिरणी वगैरे ठेवली आणि आता मी जे आपण लिक्विड बनवलं होतं त्याच लिक्विडचा स्प्रे म्हणजे मिक्सरवर मारून वगैरे मी मिक्सर पण छान असं क्लीन करून घेतलेलं आहे. तर आता खूप म्हणजे किचनमधील जास्तीत जास्त काम माझं आवरलेलं आहे. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केले तर माझी क्लिनिंग चालू होती. तर जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी लगेच जे पण काही भांडे पडले होते ते भांडे लगेच घासून वगैरे घेतले आणि मग आता इथे मी रॅकला भांडे वगैरे लावून घेत आहे सर्व.
तर भांडे वगैरे सर्व झाल्यानंतर मग मी आता खिडकी क्लीन करायला घेतली. तर आता खिडकी क्लीन करण्यासाठी काही आपल्याकडे ब्रश असायलाच पाहिजे किंवा काही गोष्टी आपण पैसे खर्च करून घेतल्याच पाहिजेत असं काही नाही. तर इथं मी आता छोटासा एक पेपर घेतला, तो फोल्ड केला मध्ये आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व जी पण खिडकीच्या स्लाईडमध्ये जी माती वगैरे अडकलेली असते तर मी इथं स्वच्छ क्लीन केलेली आहे. तर पैसे न खर्च करता अगदी झटपट अशी क्लिनिंग होते. तर तुम्ही पाहू शकता माझी खिडकी खूप छान अशी क्लीन झालेली आहे. इथं क्लिनिंग होत होती तोपर्यंतच ऋतू उठला आणि मग त्याला मी भरवलं वगैरे. त्याचं सर्व आवरून झाल्यानंतर मग मी लगेच आणखीन माझ्या क्लिनिंगकडे आले. तर आता इथं मी माझे बाकीची तर सर्व क्लिनिंग झाली होती. मग त्यानंतर म्हटलं तर चला ही भांड्याची जाळी वगैरे पण घासून घेऊयात. तर भांड्याची जाळी काय आपण दररोजच्या दररोज काही घासून घेत नाहीत, पण ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तर ती आपण केलीच पाहिजे. आणि आता इथं मी स्वच्छ अशी भांड्याची जाळी वगैरे धुवून घेत आहे. त्यानंतर मग खिडकीमध्ये ठेवलेल्या ज्या काही बॉटल्स होत्या त्या पण मी असं स्वच्छ अशा क्लीन करून घेतल्या. तर आता इथं मी माझ्या किचनमध्ये 5 ते 6 मी मनी प्लांटचे झाडं जे आहेत ते लावलेली आहेत. तर त्याची पण काळजी करणं खूप महत्त्वाचं असतं. तर मी काय करते 4 ते 5 दिवसातून झाडांना पूर्ण स्वच्छ असं धुवून घेते आणि जे पण मुळं असतात काही वेळेस त्यांचे मुळं असे निघून पडलेले असतात तर ते पण काढणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्याची ग्रोथ पण छान प्रकारे होते. आणि इथं मग जे साईडचं म्हणजे आपण भांडे वगैरे घासतो ती जागा असेल किंवा नळ तर या सर्व गोष्टी पण मी छान अशा स्वच्छ करून घेते. ह्या गोष्टी दररोजच्या दररोज होतात, पण आज जरा जास्तच क्लिनिंग होते, डीप क्लीन होते. आणि आता दररोजचे भांडे घासण्या वेळेस आपल्याकडून काही ना काहीतरी खरकट जे आहे ते बेसिनमध्ये पडलेलं असतं. तर त्या 8 दिवसातून एकदा तरी काय करायचं तर आपला जो खाण्याचा सोडा असतो तो सोडा टाकून लिंबाने वरतून असं छान असं घासून घ्यायचं. त्यामुळे जो पण किचनमध्ये आपल्या बेसिनमध्ये वास येतो तो येत नाही. तर आणि शेवटीचं काम असतं ते म्हणजे आता मी थोडंसं इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी निरमा पावडर टाकून जे पण आपले किचनमधले हात पुसायचा कपडा असेल किंवा आपण जे किचन ओटा पुसतो तर तो कपडा असेल तर ते मी गरम पाण्यामध्ये घालून ठेवते थोड्या वेळासाठी आणि नंतर ते धुवून घेते. आणि त्याचबरोबर मी जे आपण भांडे घासण्यासाठी घासणी वगैरे वापरतो तर त्या घासण्या वगैरे पण मी थोडा वेळ म्हणजे गरम पाण्यामध्ये ठेवते. तर ते करणं पण खूप महत्त्वाचं असतं, कारण काय होतं की कधी कधी आपण भांडे घासते वेळेस तसंच थोडं का होईना तरी अन्नाचे कण त्यात अडकलेले असतात आणि मग त्याचा वास येतो. त्यामुळे या गोष्टी करणं पण खूप म्हणजे आपल्या हेल्थसाठी महत्त्वाच्या असतात. आणि इथं मग त्या गोष्टी मी कपडे वगैरे भिजत ठेवले आणि त्याच्यानंतरच लगेच मग माझे भांडे वगैरे जे किचन ओट्यावरील होते मी सकाळी म्हणजे धुवून ठेवलेले तर ते सुकले होते तर ते पण मी रॅक वगैरे आणून ठेवलं. आणि आता इथं मी जे पण मला 8 दिवसासाठी ज्या काही गोष्टी लागतात तेल असेल, चहा पावडर, साखर या सर्व गोष्टी ज्या म्हणजे जे डबे रिकामे करून ठेवले होते त्या डब्यामध्ये मी ठेवत आहे इथं. तर या गोष्टी आठवड्यातून 1 दिवस केल्या तर मग आठवडाभर आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज पडत नाही आणि मग आपण 8 दिवस दुसऱ्या गोष्टीकडे जे काही आपलं काम आहे ते करू शकतो. तर तूप काढणं असेल, तेल वगैरे या सर्व गोष्टी मग मी करून ठेवते. 8 दिवस ज्या दिवशी क्लिनिंग केली त्या दिवशी मग माझ्या गोष्टी छोट्या छोट्या असतात गोष्टी, पण त्या करणं पण खूप महत्त्वाचं असतं आपल्या हेल्थसाठी पण. आणि इथं माझं लायटर जे आहे ते थोडंसं तेलकट झालेलं होतं तर मी काय करते ते गॅसवरती थोडंसं गरम करते आणि एका टिश्यू पेपरने मग मी छान असं क्लीन करून घेते.
तर इथं तुम्ही पाहू शकता माझं किचन खूप छान असं क्लीन झालेलं आहे आणि जे काही भांडे पडले होते ते पण मी भांडे वगैरे स्वच्छ असं म्हणजे भांडे वगैरे घासून घेतले. तर कोणत्याही कारणावरून जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.